आज आपल्याकडे माननीय श्री दीपक बिडकर आणि त्यांचा विषय आहे प्रसार माध्यमातील संधी. सामाजिक शास्त्र मंडळाअंतर्गत आपण जे विविध कार्यक्रम घेतो त्यामध्ये सामाजिक शास्त्राच्या संकल्पना किंवा मुलांना पदवीनंतर काय कुठे कुठे रोजगाराच्या संधी मिळतील या संदर्भामधून आपण विविध स्वयंरोजगाराच्या संदर्भात किंवा अपॉर्च्युनिटी या अँगलने कार्यक्रम आयोजित करतो. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण श्री दीपकजी बिडकर यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांचं स्वागत आणि प्रास्ताविक करतील आमचे माजी उपप्राचार्य आणि भूगोल विभागाचे प्रमुख डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई. त्यांना विनंती करतो की पाहुण्यांचं स्वागत आणि त्यांचा परिचय त्यांनी करून द्या. आजच्या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित असले. खरं म्हणजे ते दीपक बिडकर हे एका वेगळ्या कामाकरता रत्नागिरीमध्ये येणार आहे असं काल दुपारी आम्हाला कळलं आणि त्यावेळेला मी त्याला म्हटलं की आमच्या विद्यार्थ्यांशी थोडा वेळ तुम्ही बोलाल का. याचं कारण असं आहे की नॉर्मली मीडिया किंवा पत्रकारितेमध्ये ज्या प्रकारची कामं आपल्याला माहिती आहेत किंवा ज्या प्रकारची करिअर्स माहिती आहेत त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी काम ते स्वतः करतात आणि 40च्या आत अशा स्टेजला गेलेले आहेत की काहीतरी वेगळं मुलांशी शेअर करावं असं एक स्थान त्या मीडिया मॅनेजमेंट कन्सल्टन्सी याच्यामध्ये त्यांनी मिळवलं आहे आणि म्हणून त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांशी बोलाल का. हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा मूळ हेतू हाच होता की तुम्हाला अशा काहीतरी नवीन करिअरबद्दलची माहिती मिळणं आणि सोशल सायन्स असोसिएशन खाली घेतो याचं कारण असं आहे की सोशल सायन्समधले किंवा SYचे अनेक विद्यार्थी हे जर्नलिझम मास कम्युनिकेशन किंवा हिस्ट्री ऑफ मास मीडिया अशा पेपर्सच्या निमित्ताने मीडियाशी संबंधित काही ना काहीतरी शिकत असतात. दीपक बिडकर हे मुळात पालघर दापोली तालुक्यातलं आहे, तिथले आहेत, पण त्यांचं शिक्षण थोडं सातारा जिल्ह्यात झालं आहे आणि नंतर पुण्याच्या MES कॉलेजमधून BSc बॉटनी त्यांनी डिस्टिंक्शनमध्ये केलेलं आहे. पण BSc बॉटनी केल्यानंतर त्या काळामध्येच पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनी नावाची जी संस्था आहे त्याच्यामध्ये तरुण लोकांचा एक ग्रुप प्रचिती नावाने काम करायचा की जे सामाजिक काम म्हणता येईल अशा प्रकारचं काही काम कॉलेजमधली मुलं सुरू करायची. तर त्या ग्रुपमध्ये ते सहभागी होते आणि खरं म्हणजे आमची ओळख तिथली आहे, त्या गटातली म्हणून ओळख आहे. त्यानंतर त्यांनी जर्नलिझममधली डिग्री घेतली आणि बराच काळ वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये काम केलं. साताऱ्यामध्ये काम केले, तरुण भारत, पुढारी, सकाळ अशा वृत्तपत्रांमध्ये आणि एखाद्या छोट्या स्थानिक आवृत्तीचं मुख्य इथपर्यंतची कामं त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये केली. त्यानंतर मीडियाच्या कामाचा आणखीन एक भाग म्हणून अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचं संपूर्ण काम म्हणजे एक प्रचार प्रमुख मीडिया मॅनेजमेंटचं खरंच सुरुवात त्यांनी तिथून केली आणि महाराष्ट्रातल्या नंतर मुख्यमंत्री झालेल्या मंत्री झालेल्या अनेकांच्या निवडणुकीच्या काळातली मीडिया मॅनेजमेंट करण्याचं काम असं त्यांनी केलं. त्यानंतर काही काळ इतर केल्यावर सध्या त्यांची प्रबोधन मीडिया अशी एक स्वतःची फर्म आहे, स्वतः सध्याच्या भाषेत सांगायचं तर फर्म आहे आणि मीडिया कन्सल्टन्सी आणि मीडिया मॅनेजमेंटची सेवा ते अनेकांना देतात आणि त्यांच्या क्लायंट लिस्टवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुण्याची आहे. त्याचं म्हणजे अजित पवारांपासून सगळ्यांचं पुण्यातलं मीडिया मॅनेजमेंटचं काम असेल, इथपासून PA इनामदार एक शिक्षण संस्था जे चालवतात, इनामदार ट्रस्ट कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी म्हणून जी शिक्षण संस्था चालवणारे आहेत त्यांचं मीडिया मॅनेजमेंट असेल, अविनाश धर्माधिकाऱ्यांचं चाणक्य मंडळ आहे त्याचं मीडिया मॅनेजमेंट असेल, असं अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं मीडिया मॅनेजमेंट. या निमित्ताने राजकारण्या म्हणजे मुख्यमंत्र्यांबरोबर दिल्लीमध्ये भाषण देण्यापासून ते पुण्यामधल्या अनेक कार्यक्रमांचं संयोजन करण्यापर्यंत आणि या सगळ्याचं एक चांगलं रिपोर्टिंग लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात. एका अर्थाने पत्रकारितेनंतरची वेगळी संधी त्यांनी शोधली आणि खूप वेगळ्या प्रकारचं काम ते सध्या करत आहेत. याच्यामधून प्रबोधन फीचर्स त्यांच्या डोक्यातनं तुम्ही फेसबुकवर गेलात तर यातल्या अनेक गोष्टी तुम्हाला कळतील, पण ह्याच्यामधनं खरं म्हणजे कुठलं क्षेत्र
शिल्लक नाही ठेवायचं असं ते आणि त्यांची पत्नी असे दोघं मिळून हा व्यवसाय सांभाळतात. या निमित्ताने भारतभर फिरतात आणि दिल्लीमध्ये मीडिया मॅनेजमेंटची संधी आहे असं लक्षात आल्यामुळे कदाचित थोड्याच दिवसामध्ये दिल्लीतल्या अनेक लोकांचं मीडिया मॅनेजमेंट ते करताना आपल्याला पुढच्या 1-2-5 वर्षात कदाचित बघता येईल. खूप तरुण वयामध्ये एखाद्या राष्ट्रीय पार्टीच्या मीडिया मॅनेजमेंटपासून ते एखाद्या त्या अर्थाने वेगळ्या प्रकारे करिअर घडवणाऱ्या शिक्षण संस्थेपर्यंत असा स्पेक्ट्रम हाताळायचा अनुभव त्यांना आहे. आणि म्हणून तुमच्याशी असं गप्पा मारायला असंच खरं म्हणजे आमचा कालचा शब्द होता. असं सांगितलं की हे सगळं सुचत कसं गेलं आणि नेमकं काय कामाचं स्वरूप आहे, काय संधी आहे, यातले अनुभव काय, हे तुमच्याशी शेअर करावे म्हणून आपण त्यांना इथे बोलवलेलं आहे. यामध्ये फारसा वेळ न घेता आपण हा कार्यक्रम म्हणून खूप अनौपचारिक जसे आपले सामाजिक शास्त्र मंडळ किंवा कला शाखेतले अनेक कार्यक्रम असतात तसा ठेवला आहे. मुख्य भाग त्यांच्या बोलण्याचा आहे. तरी पण औपचारिकतेचा अगदी छोटासा भाग म्हणून आपल्या महाविद्यालयाच्या वतीने श्रीयुत दीपक बिडकर यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन आपले सामाजिक शास्त्र मंडळाचे प्रमुख डॉक्टर वामन सावंत यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे आपले कला शाखेचे उपप्राचार्य पित्रे सर, इतिहास विभाग प्रमुख कांबळे सर, अनेक स्टाफ मेंबर्स आवर्जून उपस्थित आहेत. या सर्वांचंही स्वागत सावंत सर करतील. मी श्री दीपक बिडकरना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यान किंवा गप्पांना सुरुवात करावी. तुमचं माझा झोका बघतो म्हटलं तर मी काय राखवणार नाही. सांगा बरं प्लीज. IBN लोकमतचा आजचा सवाल सह्याद्रीच्या बातम्या नॅशनलच्या बातम्या गुड. आणि त्याच्यावरती बातम्या सुरू असतील त्या सांगत मनोरंजनाचा कुठला कार्यक्रम, सिरियल? त्याच्यावरती सह्याद्रीचंच बघतो पाहिजे. व्हेरी गुड. अजून कोणाला या मी विचारल्या प्रश्नापैकी कोणाला सांगायचं असेल तर उत्स्फूर्तपणे सांगू शकता. नंतर सर किंवा मी काही त्याची परत उलट तपासणी घेणार नाही किंवा ओरडणार नाही असं उत्तर का दिलं म्हणून. उत्स्फूर्तपणे कोणाला काय सांगायचं या 2-3 प्रश्नांबद्दल? नाही. तर हा जो विषय आहे ज्याच्यामध्ये प्रसार माध्यमांमधल्या करिअर संधी किंवा त्याचं दुसरं जे नाण्याची दुसरी बाजू आहे मीडिया मॅनेजमेंट, याबद्दल जे मला बोलायचं त्याच्या आधी सुरेंद्र सरांनी जे सांगितलं की हे सुचलं कसं आणि हे इव्हॉल्व कसं झालं, करत कसं गेलं, हे मी सुरुवातीला सांगितलं. माझं वडिलांचं गाव जरी पालघर असलं तरी माझा आजोळा आहे हे सातारा जिल्ह्यातला जावळी तालुका. माझं शिक्षण जे झालं 12वीपर्यंत ते जावळी तालुक्यामध्ये झालं आणि तिथं 12वीपर्यंत शिकल्यानंतर मी पुण्यामध्ये आलो. पण 12वीपर्यंत जे शिकलो ते मला अजून जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण 12वीपर्यंत मी काही शिकलो नाही शाळेमध्ये असं. जे काय शिकलो तर शाळेच्या बाहेरच शिकलो. म्हणजे तिथल्या नद्या, निसर्ग, वारं, भुंगे, तिथले मित्र, तिथली माणसं, या सगळ्यांमध्ये मला जे पाहायला मिळालं त्याचं ऋण जे आहे ते अजून माझ्या आयुष्यावर आहे. त्यामुळे मी काय शिकलो 4 भिंतीच्या बाहेर शाळेच्या तर त्या भागामध्ये शिकलो. तिथला कोण असेल, तिथला व्यायाम असेल, तिथल्या मुलांबरोबर केलेली दंगामस्ती असेल, या सगळ्याची शिदोरी घेऊन जी पुढे वाटचाल झाली ती त्या पाठबळावर झाली. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आपल्याला एक अनेकदा न्यूनगंड असा वाटत असतो की आपण काही आपल्याला इथल्या फॅसिलिटी मिळत नाही, आपल्याला हे मिळत नाही, आपल्याला ते मिळत नाही, आपल्या कॉलेजमध्ये असं नाही आहे, आपल्या सरांकडे तसं नाही आहे. तर हे नाहीचा जो पाडा आहे त्यापेक्षा आहेचा जो पाडा आहे तो फार मोठा आहे आणि तो कदाचित शहरामध्ये आता आज सुद्धा नाही आणि उद्या सुद्धा नसेल. त्यामुळे आहे या गोष्टींची यादी जर आपण एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर काढली आणि त्यातनं आपण काय करू शकतो इथून पुढे जर यादी करून जर आपण समजून घेतलं तर आपल्याला निश्चित लक्षात येईल की आपल्या परिसरामध्ये किंवा कोणत्याही ग्रामीण परिसरामध्ये किंवा कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाणी असं कोणतीच गोष्ट कमी नाही आहे की जी तुम्हाला कोणत्याही विषयातलं, कोणत्याही विद्याशाखेतलं करिअर करताना अडचणीची ठरेल, ज्यातून तुम्हाला न्यूनगंड वाटेल असं काही नाही. किंवा जगात अशी कुठलीही गोष्ट नसते की ती तुम्हाला कमी पडते म्हणून तुम्ही पुढे जाऊ शकता, असं काही नसतं. प्रश्न असतो तो आपल्या इच्छाशक्तीचा, प्रश्न असतो तो आपल्या दृष्टीचा. आपल्या परिसरातून आपण काय घेतो, आपल्या शिक्षकांकडून, पुस्तकातून, सभोवतालच्या माध्यमातून आपण काय पाहतो, काय शिकतो, काय विचार करतो, काय निर्णय घेतो आणि त्याची वाटचाल करताना आपण स्वतः किती दृढनिश्चय दाखवतो, या सगळ्या प्रक्रियेचं नाव आहे ते करिअर किंवा कारकीर्द. त्यामुळे सुरुवातीला मी असं सांगेन की
आपण याचा जर काय आपल्या मनात असेल, नसेल तर खूप चांगली गोष्ट आहे, असेल तर या गोष्टी आपण बाजूला ठेवा. संकोच, न्यूनगंड, इन्फिरिटी कॉम्प्लेक्स किंवा तत्सम सगळ्या संज्ञा आपण आत्ताच चप्पल बूट बाहेर काढले तसे बाजूला काढून ठेवायचे. मग उरला विषय जो आहे तो प्रसार माध्यम म्हणजे काय. जसं मगाच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं की सुरुवातीला वर्तमानपत्र, नंतर आकाशवाणी, नंतर दूरचित्रवाणी वाहिन्या, त्यानंतर आपण जे सोशल मीडिया, सोशल नेटवर्किंग म्हणतो, या प्रमुख सगळ्या ज्या मीडिया आहेत त्याला मिळून प्रसार माध्यमांचा आता शब्द तयार झालेला आहे. तर या मीडियाच्या जवळपास आपण कुठं आहोत हे आपण स्वतःला जर तपासून घेतलं, जसं आपण मगाशी घेतलं, तर आपल्याला त्याच्यात काय करता येईल याचा अंदाज घेता येईल. जर आपल्याला त्याचा अंदाज घ्यायचा असेल तर परत मी माझ्या उदाहरणाकडे येईल. मला का जावं असं वाटलं प्रसार माध्यमांमध्ये. प्रत्यक्षात मी बॉटनीची पदवी घेतली, मी सायन्सची डिग्री घेतली. म्हणजे मी आर्ट्सला जायला हवं तुमच्यासारखं, खरं मला आवडलं असतं आर्ट्समध्ये. छान असं शिकायला, इतिहास असेल, मराठी असेल, छान संमेलन, निबंध, वक्तृत्व, सोशल सायन्सेस, राज्यशास्त्र, हे सगळं मला म्हणजे मिस केलं मी. हे सगळ्या गोष्टी मला खूप हव्याशा वाटायच्या. पण ते पारंपरिक जी आपली शिक्षण पद्धती आहे किंवा एक दबाव जो असतो की या शाखेकडे गेलो की फार छान करिअर होईल, त्या शाखेकडे गेलो तर फार छान करिअर होईल, तर त्या सापळ्यामध्ये मी अडकलो होतो. हे प्रांजळपणे सांगायला हरकत नाही. अशी कुठली गोष्ट मला प्रसार माध्यमांकडे घेऊन गेली तरी, जरी मी ग्रामीण भागात होतो, जरी मी सायन्सकडे गेलो, जरी तिथं मला खूप चांगले गुणवत्ता मिळाली, चांगले मार्क्स मिळाले, तरी मी या माझ्या आवडीच्या क्षेत्राकडे कसा आलो. तर याच्यामध्ये वाचनाची आवड हा एक मोठा महत्त्वाचा घटक ठरला. म्हणजे मी जेव्हा माझ्या आजोळी शिकायचो जावळी तालुक्यामध्ये, तेव्हा आईने मला एक स्वावलंबनाची सवय असावी म्हणून तिथली वर्तमानपत्र टाकण्याचं एक काम मिळवून दिलं होतं. तिथल्या एक शिक्षकांकडे एजन्सी होती. म्हणजे आईच्या दृष्टीनं तो मला पैसे मिळवून देण्याचा मार्ग नव्हता किंवा तशी आवश्यकता नव्हती, पण एक स्वावलंबनाची सवय असावी म्हणून आईने सांगितलं की हे कर. आणि मला अशा उन्हाळक्या करायची, सकाळी सगळ्यांच्या घरी पेपर टाकायचे, मजा वाटली, मी करायला लागलो होतं. पण हे करताना आणि त्याच्या आधीपासूनही मला वाचनाची खूप सवय होती. मी त्या सगळ्या लायब्ररीमध्ये तासंतास बसलेलो असायचो. म्हणजे वर्गात माझं लक्ष नसलं ते पाठ्यपुस्तकांमध्ये मी जे वाचायचो त्याच्यावर मला खूप छान मार्क मिळायचे. वर्तमानपत्र वाचायची जी सवय लागली मला, तर त्या तालुक्यामध्ये येणारं पहिलं वर्तमानपत्र वाचायचा मान रोजच मला मिळायचा, कारण मीच पेपर वाटायचो. ते पहिले पण जे होतं ते मी खूप साठवून ठेवलं मनामध्ये. रोजचं वर्तमानपत्र अगदी पहिल्या ओळीपासून शेवटपर्यंत वाचणं, आणि त्यातल्या गोष्टी मला समजायच्या. म्हणजे ती एक उपजत थोडीशी गोष्ट असते आपल्या जीन्समध्ये, ती होती माझ्याकडे की मला ते आवडायचं आणि त्यामुळे त्याच्यात रस वाटायचा. पण हे आपलं करिअर आहे किंवा याच्यामध्ये आपला काही स्वधर्म आहे वगैरे असं काही मला जाणवलं नव्हतं. त्यामुळं ओणकार वाहत जाईल तसं त्या गोष्टी पुढच्या होत गेल्या. म्हणजे गावातून शहराकडे, शिक्षणातून सायन्सकडे, सायन्सकडून पुढं असं काहीतरी. सायन्सला जेव्हा मी पुण्यात आलो तेव्हा मला आणखी लक्षात आलं की हे थोडंसं चुकलं बरं का आपलं काहीतरी. आपल्याला असायला पाहिजे होतं आर्ट्सला. मग मी सेकंड इयरला एकदा आगाऊपणा करून प्रिन्सिपल सरांना मैदानातच भेटलो. सर मला आर्ट्स साईड पाहिजे. त्यांनी असं माझ्याकडे हसून बघितलं. ते म्हणाले सेकंड इयर आता हे मध्यावर आले, आता कशी साईड बदल मिळेल. तर तेव्हा ते नाही मिळाली. त्यामुळे सायन्समध्ये पण मला डिस्टिंक्शन वगैरे सगळं मिळालं. पण तरी मी आर्ट्सच्या तासांना जाऊन मराठीचे लेक्चर्स ऐकायचो. आणि त्या मॅडम ज्या होत्या त्या मला परमिशन द्यायच्या, मी जायचो ऐकायचं. आणि त्यातलं जो होतं वक्तृत्व त्या बाईंचं होतं मराठीचं, त्यातले जे संदर्भ त्या द्यायच्या आणि ते एक अनोखं विश्व त्या उभ्या करायच्या की मराठी साहित्यातलं विश्व काय, आपल्या कविता काय, भाषा काय, संस्कृती काय, इतिहास काय. तर मला वाटायचं की हे सगळं जे आहे ते बॉटनीमध्ये आपल्याला तसं आवडत नाही, फिजिक्समध्ये आवडत नाही, रसायनशास्त्रात नाही आवडत, किंवा त्यातलं मॅथमॅटिक्समध्ये असं आवडत नाही. म्हणजे आपल्या त्यातलं गम्य नाही आहे. आपण त्याच्यामध्ये स्कोअर करू शकतो. एक 80-90% मार्क्स जे आहे तर त्याचा एक सिस्टीम किंवा आपला एक अभ्यास पद्धतीचा भाग असतो. त्या पद्धतीने आपण अभ्यास केला की कुठल्याही शाखेमध्ये आपण तेवढे गुण मिळू शकतो. पण याच्यामध्ये आपल्याला रस नाही आहे किंवा याच्यामध्ये आपल्याला सुचत नाही काय आपल्या स्वतःचं. मग आपल्याला सुचतं काय, तर मग हे लिखाण करा, कविता करा, काय थोडं लेख लिहा, वर्तमानपत्रात लिहा. तर मी जेव्हा 11वीत होतो तेव्हा मी वाचकांचं पहिलं पत्र लिहिलं होतं आणि ते तिथल्या वर्तमानपत्रात छापून आलं होतं. कारण जेव्हा ते पत्र जातं तेव्हा त्या उपसंपादकांना माहिती नसतं की हा लिहिणारा माणूस मुलगा आहे का मोठा माणूस आहे का शिक्षक आहे, त्यांना माहीत नसतं. त्यामुळं गुणवत्तेवर ते आलं छापून. आणि मला मग ती सवय लागली वाचकांचे पत्र. पहिलं पत्र मी जे वाचकांचं लिहिलं ते
आमच्या गावाला नदीवरून जाणारा जो पूल आहे तो नादुरुस्त आहे आणि तो दुरुस्त करावा असं सावळीचं पत्र पहिलं होतं ते छापून आलं. मग गावातल्या हुतात्मा स्मारकाची दुरवस्था झाली ते दूर करा असं दुसरं पत्र छापलं तेही गेलं आलं आणि ते असं करत करत लिहिण्याची एक सवय लागली. आणि नंतर असा त्या जिल्ह्यामध्ये ट्रेंड झाला की महत्त्वाच्या विषयावरचं जर काही मतप्रदर्शन असेल तर ते वाचकांच्या पत्रामध्ये दीपक बिडकरांचं वाचायचं. आणि जिल्ह्याला काय माहित नव्हतं दीपक बिडकर म्हणजे 11वीतला पोरगा आहे काय त्यांना कळायचं नाही त्यामुळे ते चालून जायचं. तर ही गंमत 11वी 12वीत सुरू राहिली. 12वी नंतर मी परत पुण्याला आल्यावर पुण्यातलं विश्व अतिशय वेगळं होतं. पण तिथं मला हे सगळे मोठी गुरुजन भेटले. म्हणजे बॉटनीमध्ये आम्हाला जे शिक्षक होते तिथं शिकवणारे ते डॉक्टर हेमा साने आणि डॉक्टर प्रके गाणेकर. तर आपल्याला लेखक मंडळी शिकवतात ज्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ज्यांची पुस्तकं आदराने वाचली जातात, जे व्याख्यानं देतात, ज्यांना महाराष्ट्रभर मान आहे, असे शिक्षक असलेले म्हणजे असे प्रोफेसर असलेल्या कॉलेजमध्ये आपण शिकतोय याचं मला भयंकर म्हणजे कौतुक वाटायचं, अप्रूप वाटायचं याच्या अशा कॉलेजमध्ये. पण त्या कॉलेजमध्ये शिकण्यामध्ये परत माझा तो रस नव्हताच. गुण मिळतात वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या पण मी प्रॅक्टिकल नसायचो. मी कुठेतरी मैदानावर कुठेतरी लायब्ररीत वगैरे असायचो. पण पुढे ते लक्षात यायचं नाही म्हणून ते खपून गेलं. सेकंड इयर नंतर मग मला सगळ्या स्पर्धांमधून वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा अमुक करत करत तिथं मला एक सूर सापडला आयुष्याचा. आणि मग ती सोनेरी दिवस ठरले माझ्या आयुष्यातले 95-96 पर्यंत जे दिवस होते. जे काही असेल तर त्याच्यामध्ये आपण भाग घ्यायचा आणि ते गाजवायचं. हे मी माझ्या गावच्या 12वी पर्यंतच्या शिक्षणातही केलं होतं. तिथं कुठली स्पर्धा असली तर मी उभं राहायचो. म्हणजे लांब उडी असो नाहीतर निबंध स्पर्धा असो नाहीतर चित्रकला असो. ते आपल्या उपजत कलागुणांचं जे प्रदर्शन आहे आणि त्यातून सहभाग घेऊन पुढे जाण्याची जी एक स्वतःची प्रेरणा असते तर ती होती. आणि ती छान त्या व्यासपीठ त्या छोट्या छोट्या स्पर्धांमधून छोट्या ठिकाणी पण मिळालं आणि मोठ्या ठिकाणी पण मिळालं. त्यामुळे तो जो न्यूनगंड होता तो तसा माझ्या ठिकाणी नव्हता. आणि जसं व्यासपीठ मिळेल तसं ते गाजवायचं असं एक खोड असल्यामुळे पुढं मग काहीच अवघड गेलं नाही. मग यथावकाश BSc झाल्यानंतर डिस्टिंक्शन वगैरे मिळाल्यानंतर पुढं काय हा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये बॉटनी घेऊन करिअर वगैरे असं काही नव्हतं. मग आमच्या बरोबरचे जे होते सगळे विद्यार्थी त्यांचं काय MSc करूया, मग PhD करूया, मग त्यातून काही अजून पुढे अमेरिकेत जाऊया किंवा विद्यापीठात पुणे विद्यापीठात शिकूया असं त्यांचं जे ध्येय होतं किंवा ज्या वाटा होत्या त्यातल्या कुठल्याही वाटामध्ये मला काही गम्य नव्हतं आणि स्वारस्य नव्हतं. मग मी माझ्या जुन्या वाटेकडे परत वळायचं ठरवलं. ती वाट होती प्रसारमाध्यमांची. मग मी तिथला एक डिप्लोमा केला. त्यावेळेला सकाळच्या वेळेत म्हणजे दिवसभराच्या वेळेत मी प्रचिती या ज्ञानप्रबोधिनी जी युवा संघटना होती तिथं सामाजिक काम करायचो. युवकांचं संघटन, थोडं साखर शाळेतल्या मुलांबरोबर काम, थोडं संवाद नावाचं नियतकालिकाचं काम, अजून काही अशी आमची संघटनेची काही ग्रामीण प्रज्ञा विकासाचं काय काम असायचं. खेडेगावात जायचं, काही सर्वे करायचं, काही मुलांना घेऊन थोडं शिकवायचं, असे जे वेगवेगळे गट ते काम करायचे. त्या गटांमधलं एक संघटन महाविद्यालयीन दर्जा पातळीवरचं ते मी थोडंसं करायचं. त्यामुळे एक जगाचा आणि समाजाचा आणि प्रत्यक्ष कामाचा एक अनुभव असा एक वर्ष मी ते अनुभवलं. आणि संध्याकाळच्या वेळेला माझा जर्नलिझमचा कोर्स भारतीय विद्याभवनला मी करायचो. तर माझं प्रत्यक्ष जगातलं जे काम होतं तेही मी खूप एन्जॉय केलं आणि खूप चांगलं झालं त्यावेळेला सुदैवाने. आणि संध्याकाळचं जे 2 तासाचं शिकणं होतं तिथेही मी पहिलं आलो आणि कुलपती अवॉर्ड मला मिळालं. फर्स्ट क्लास पास आल्यामुळे ते कुलपतींचे नाव एक अवॉर्ड असतं ते मला मिळालं. पण हे करत असताना परीक्षा होण्याच्या आधीच केसरीच्या संपादकांनी अरविंदजी गोखले यांनी मला सांगितलं की परीक्षा होण्याच्या आता काय निकाल होण्याची काही वाट बघायला काय नको आहे, तुम्ही असं करा उद्यापासून केसरीमध्ये जॉईन व्हा. तर मला तर धक्काच होता की अजून अभ्यासक्रम संपायचा आहे, अजून आपला रिझल्ट लागायचा आहे, तर हे काय. तर कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे असताना ते काय पॅकेज वगैरे असतं त्यावेळेला तो काळ नव्हता तो. पण कॅम्पस इंटरव्ह्यू माझा असा उभ्या झाला आणि मी केसरीचा उपसंपादक. त्यावेळेला केसरीचं खूप नाव मोठं होतं, परंपरा अजूनही मोठी आहे. तर ज्या लोकमान्य टिळकांनी आज जे आपल्या जिल्ह्यातले आणि त्यांनी पत्रकारिता, समाजकारण, राजकारण आणि एवढं मोठं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान असलेल्या महान समाजसेवकाचं वृत्तपत्र आणि त्याचा आपलं उपसंपादक. उपसंपादक म्हणजे प्रत्यक्ष काम छोटं असतं पण बाहेर पाहताना वाटतं की उपसंपादक म्हणजे संपादकानंतरचा असं. तर तो मान मला मिळाला आणि मला खूप बरं वाटलं म्हणजे की आपण परीक्षा द्यायच्या आधीच उपसंपादक झालो एवढ्या महान वृत्तपत्राचा. पण तिथं जो प्रत्यक्ष अनुभवाचा जो काळ होता तोही छान होता. ज्याच्यामध्ये ट्रान्सलेशनच्या गोष्टी असायच्या, विनय PTIच्या बातम्या, जगभरात काय चाललंय त्याचं भाषांतर करा, त्यातून बातम्या करा, त्यातून पान लावा. ते छापून आलेलं आपलं पान बघण्यात सुद्धा एक मजा असायची. त्यातला एक छोटा अनुभव सांगतो. एक माझे वरिष्ठ उपसंपादक होते,
तर त्यांनी एका नाटकाचं पान मला लावायला सांगितलं होतं. नाटकाचं एक शीर्षक द्यायचं होतं आणि मी असंच काहीतरी छान अपेक्षा वगैरे असं त्याला शीर्षक दिलं होतं. ते म्हणाले हे काय शीर्षक आहे का, मग शीर्षक कसं पाहिजे, जा म्हणाले परत बस टेबलवर परत दे. आणि त्याला नेमकी मला जायची घाई होती आणि मी वैतागलो होतो की आता हे अडकलं आपण, म्हणजे एखाद्या सरांनी जसं लॅबमध्ये अडकून ठेवावं तसं मी अडकलो. आणि तत्क्षणी मला एक छान शीर्षक सुचलं की अपेक्षा उंचवणारा झोका, म्हणजे त्या नाटकाच्या शीर्षकामध्ये झोका आहे असं होतं. तर अपेक्षा उंचवणारा झोका असं शीर्षक मी घेऊन त्यांच्याकडे गेला. ते भयंकर खुश झाले. ते म्हणाले येस तू चांगला पत्र वशील बरं का, हे सांभाळून ठेवेल, अपेक्षा उंचवणारा झोका. आणि ते का प्रत्यक्षात ते नाटक साधंच होतं बरं का, पण ते आम्ही अपेक्षा उंचवल्या त्या नाटकाचा पण झोका उंच गेला. अशा गमती अनुभव ही पत्रकारिता सुरू झाली. नंतर माझ्या लक्षात आलं की जिथून आपण ग्रामीण भागात आलो की नाही तिथं आपण जायला पाहिजे. म्हणजे आता आपल्याला खूप चांगले पारितोषिके मिळाले, आपण खूप प्रगती केली, आपल्याला खूप अनुभव मिळाला, सामाजिक आहे, वृत्तपत्र आहे, शैक्षणिक आहे, सगळ्या गोष्टी आता आल्या आपल्याकडे. आता हे कुठं आपण वापरायचं, आपण चला आपण ग्रामीण भागात जाऊया. पण एक सामाजिक आपल्याला थोडासा जो वेळ असतं आपल्या मनामध्ये, ते वेळ घेऊन मी माझ्या जेव्हा सातारा जिल्ह्यात गेलो तिथं मात्र माझी खूप घसरण झाली. म्हणजे ग्रामीण भागाच्या संधी नसतात ते मला लक्षात नाही आलं की या संधीच्या इथून पुढं आपण पुण्यातूनच पुढं सुरू करायला हव्या. तर मी थोडंसं पाऊल एक मागे घेऊन माझ्या जिल्ह्यात परत गेलो आणि ती जी एक 2-3 वर्ष होती ती माझी खूप खडतर गेली. म्हणजे तिथं मला चांगल्या संधी मिळाल्या नाही. जरी ज्या संधी होत्या तिथं पगार कमी होते आणि पगार कमी असताना घरचं भागणं, त्यातनं काही करणं आणि आपले काही स्वप्न पूर्ण करणं, ज्याच्यामध्ये सामाजिक गोष्टींचा जास्त भाग होता अर्थात, तर ते त्या सगळ्या आवाक्यात बसवलं होतं. मग ती अतिशय वाईट दिवस ते गेले सगळे. परत पुण्यात येणं हे अगदी अवघड बनलं होतं. म्हणजे मी जवळजवळ आशा सोडून दिली होती की आता संपला आयुष्य, आता काही आपण परत त्या सोनेरी दिवसांकडे जात नाही आणि आता करिअर वगैरे ते काय होत नाही, आता संपलं, आता सातारा हा समाप्त, शेवटचा फुल स्टॉप. पण तिथं माझा एक अरविंद नाईक नावाचा मित्र होता. त्यांनी मला इंटरनेटची दिशा दाखवली. ते 1999 साली त्यावेळेला थोडं खूप वारं होतं. त्यांनी मला पुढारी.com या वेबसाईटचं लॉन्चिंग झालं होतं आणि ती मराठी वेबसाईटचं रोज अपडेशन करायचं असं रात्रपाळीचा जॉब दिला आणि सुदैवाने परत पुण्यात आलो. ते करताना मी फीचर एजन्सीमध्ये लेख लिहायला लागलो. माझे लेख जवळजवळ 15 ते 20 वर्तमानपत्रांमध्ये महाराष्ट्रात छापून यायचे. त्याच्यामध्ये रत्नागिरी टाइम्स पण होता आणि सागर पण होता. तर खूप माझे लेख छापून यायचे. म्हणजे आठवड्यातनं 50 लेख तरी मी वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये सगळ्या विषयांवर लिहायचो. आणि माझ्यासाठी ते वाचकांचं पत्रच होतं. त्यामुळे मोठं वाचकांचं पत्र म्हणजे ते लिहायचो मी आणि ते सगळे वाचायचे आणि अनेक टोपण नावांनी मी लिहायचे होते. त्यामुळे एका पानामध्ये जर 4 लेख असले तर 4ही लेख माझे, पण नावं वेगवेगळे अशी पण गंमत असायची. श्रीकांत जोशी जर आपल्याकडे आले तर त्यांना मात्र हे सांगू नका, नाहीतर ते म्हणतील की हे काय विडकरांनी आमचं सगळं सिक्रेटच सांगून टाकलं. तर ह्या प्रसारमाध्यमातल्या ज्या गमती जमती असतात त्या मी अनुभवलं त्याच्यामध्ये की लेख लिहिणं. तर लेख लिहिणं हे सुद्धा एक करिअर असतं. फक्त लेख लिहायचं त्याच्यातून एक तुमची पिक्चर एजन्सी होऊ शकते. फक्त बातम्या द्यायचं त्याच्यातून न्यूज एजन्सी तयार होऊ शकते. फक्त जर तुम्ही आवाज चांगला असेल, चांगला कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही आकाशवाणी किंवा खाजगी रेकॉर्डिंग कंपन्या ज्या आहेत त्या किंवा निवेदक म्हणा अशी वेगवेगळे करिअर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला कॅमेरा त्याची आवड असेल, फोटोग्राफीची आवड असेल तर तुम्ही उत्तम फोटो जर्नलिस्ट होऊ शकता. आताच्या जगामध्ये फोटोग्राफर म्हणत नाही, फोटो जर्नलिस्ट म्हणतात की तुम्हाला जे लिहायचं आहे त्याहीपेक्षा एक चांगला फोटो जो आहे तो 1000 पटीनं श्रेष्ठ ठरू शकतो आणि जास्त इफेक्टिव्ह ठरू शकतो. तर फोटो जर्नलिस्टला आता जास्त डिमांड मागणी आहे. लेआउट आर्टिस्ट जे आहेत की ज्यांना संगणकाची गती आणि कलेची आवड आहे, चित्रकला जर तुमची चांगली असेल तर तुम्ही चांगलं जर लेआउट DTP पासून सुरुवात केली आणि CorelDRAW, फोटोशॉप, InDesign सारखे पॅकेजेसवर तुम्ही जर कमांड मिळवली आणि जर तुम्ही 1-2 वर्षाचा वृत्तपत्रामध्ये किंवा मासिकामध्ये जर पानं तयार करण्याचा, पेजिनेशनचा अनुभव घेतला, मुखपृष्ठ तयार करण्याचा अनुभव घेतला, तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचं स्टुडिओ, स्वतःचं एजन्सी स्थापन करू शकता की ज्याच्यामध्ये फक्त पुस्तकांची कामं जरी केली तरी खूप काम मिळू शकतं. फक्त मासिकं केली तरी खूप काम मिळू शकतं. आणि जर तुम्ही वर्तमानपत्रामध्ये गेलात तर आता तुम्ही पाहता की प्रहार आणि महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता या मुंबईतल्या वर्तमानपत्रामध्ये त्यांचे जे लेआउट आर्टिस्ट आहेत त्यांना मोठमोठ्या पगारावर, अगदी 50,000पासून 1.5 लाख पगारावर सुद्धा ते असं पळून न्यायला तयार असतात की चला तुम्हाला ऑफर आहे या इकडे, असं इतक्या संधी या मिळू शकतात. मात्र या सगळ्या क्षेत्रांची जी सुरुवात आहे ती खडतर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे खूप पेशन्स पाहिजे, खूप थांबण्याची आणि खूप सोचण्याची तयारी असली पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही काम सुरू केलं आणि लगेच खूप चांगलं पॅकेज मिळालं, खूप करिअर झालं, खूप नाव मिळालं असं होणार नाही. फक्त लोकांना हे आवडेल की तुम्ही प्रसारमाध्यमात काहीतरी काम सुरू केलं हे आवडेल, कुठलं ते पद तुमच्याकडे आहे हे लोकांना आवडेल.
पण तुमच्या घरच्यांच्या अपेक्षा, तुमच्या वैयक्तिक अपेक्षा पूर्ण होण्यासाठी आणि तुम्हाला समाजात चांगलं स्थान मिळण्यासाठी तुम्हाला किमान 3 ते 4 वर्षांचा पेशन्स हा ठेवला पाहिजे. आणि ज्याला चांगल्या अर्थाने कारकीर्द म्हणता येईल ती करण्यासाठी तुमच्याकडे किमान 8 ते 10 वर्षांचा हा संयम असला पाहिजे आणि तेवढी त्याच्यामध्ये मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे. सुदैवाने काय आहे की प्रसारमाध्यमाचं क्षेत्र अतिशय वेगवान आहे. खूप घडामोडी एका वेळेला घडत असतात. त्यामुळे आपल्याला आपल्या स्वतःच्या वेदना आठवायला किंवा आपली दुःख वळत बसायला वेळ नसतो. त्यामुळे तसं आपण सुदैवी असतो. त्यामुळे आपण विसरून जातो या सगळ्या गोष्टी. पण जेव्हा त्या गोष्टी ऐरणीवर येतात तेव्हा मात्र आपल्या सहनशीलतेचा तसा कस लागू शकतो. त्यामुळे ती तयारी सुरुवातीला ठेवावी की हे झटपट यश मिळून देणारं क्षेत्र नाही आहे. इथं अर्ध्या रात्रीत आपण सुपरस्टार होऊ शकणार नाही किंवा 2 रात्रीत राजदीप सरदेसाई होऊ शकणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे 2 वर्षाचं प्रशिक्षण, 5 वर्षाची सुरुवातीची मेहनत आणि त्याला आकार देण्यासाठीचे 5 वर्षाचे 8, 10, 12 वर्षांचं जर स्पॅन तुमच्याकडे असेल तर तुम्ही मोठे पत्रकार किंवा मोठं नाव असणारं प्रसारमाध्यमातलं व्यक्तिमत्व होऊ शकता. मग हेच करिअर आहे का तर असं नाही आहे. तर जिल्ह्याच्या ठिकाणी आपण जिल्हा प्रतिनिधी होऊ शकतो, उपसंपादक होऊ शकतो, पेजिनेशन आर्टिस्ट होऊ शकतो, फोटोग्राफर होऊ शकतो. त्याही पलीकडे जाऊन जर स्वतःची एजन्सी जसं मी काम करतो तसं करायचं असेल तर त्यालाही संधी आहे. पण त्यासाठी हा आधीचा जो अनुभव आहे तो परत महत्त्वाचा ठरेल. किमान 2-5 वर्षाचं जर तुमच्याकडे काम असेल तर त्या जोरावर तुम्हाला हे संपादक मंडळी तुमच्या सेवा घ्यायला तयार होतील. त्यामुळे पहिली जी पायाभरणीची वर्ष आहेत ती आहेतच, ती कुणाला चुकणार नाही. त्यानंतर मग कदाचित तुम्हाला तुमचा सूर आणि त्यातला मार्ग हा स्वतःलाच दिसेल. त्यासाठी वेगळं कोणाचं मार्गदर्शन घ्यावं लागणार नाही किंवा व्याख्यान ऐकावं लागणार नाही. जेव्हा ही स्वतःची वाट आपण सुरू करू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये जास्त मजा आहे. त्याच्यामध्ये आपण खूप शिकू शकतो. आणि अत्यंत सुदैवाने मी असं सांगेन की रोज ज्ञानाची वेगळी कवाडं आपल्यासमोर उघडत असतात, रोज नव्या घटना घडत असतात, रोज माणसांची नवीन कंगोरे आपल्यासमोर येत असतात. आणि कुठलंही क्षेत्र आपल्याला अपरिचित राहत नाही. कुठल्याही विषयातला जो गाभा आहे तो आपल्याला कळतो. आपण त्यातले ज्ञानी होऊ शकणार नाही, अथॉरिटी होऊ शकणार नाही, आपण रिसोर्स पर्सन होऊ शकणार नाही. पण या सगळ्या गोष्टीतल्या बारकाव्या आपल्याला कळू शकतात आणि त्यामुळे आपण आपली निर्णय क्षमता, आपल्या वैयक्तिक जीवनातल्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आपण हाताळू शकतो किंवा काही चांगले सल्ले देऊ शकतो. अशा या सल्ले देण्याच्या म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी दिसतात ना की हे असं आहे बरं का, या माणसाचं करिअर असं आहे, या करिअरला जर अजून एक 2-3 गोष्टी यांनी ॲड केल्या यांच्या करिअरमध्ये तर ही माणसं अजून चांगली कामं करू शकतील, यांचा पक्ष अजून चांगला काम करू शकेल, ही शैक्षणिक संस्था पुढे जाऊ शकेल. इथं कन्सल्टन्सीचा जन्म होतो. जे पत्रकाराचं जे काम आहे ते निरीक्षण असतं. पत्रकार झाल्यावर आपल्याला त्यातला थोडासा अनुभव आला, क्षेत्र कळायला लागली, माणसं कळायला लागली की आपल्याला त्या माणसाचा पुढचा मार्ग दिसायला लागतो. म्हणजे एखादं स्कॅन डॉक्युमेंट केलं किंवा एखादं शरीर स्कॅन केलं की त्यातल्या रोगराईपासून चांगल्या गोष्टी जशा दिसतात आणि त्याच्यावरची ट्रीटमेंट पण मग आपण डायग्नोसिस करून ठरवू शकतो. तसं पत्रकाराचे डोळे आणि मेंदू काम करू लागतो आणि त्यामुळे त्याला पुढचं दिसू शकतं. पण तेव्हा जर त्यांनी स्वतःच्या करिअरचा किंवा त्या पदाचा, उपसंपादक असण्याचा किंवा जिल्हा प्रतिनिधी किंवा संपादक असण्याचा मोह जर तो रोखू शकला आणि स्वतःचं करिअर वेगळ्या एजन्सीच्या किंवा फर्मच्या माध्यमातून करण्याच्या निर्णयावर जर तो फर्म राहिला तर एक चांगलं करिअर तुम्हाला मिळू शकतं. ते करिअर माझ्या करिअरची ती सुरुवात झालेली आहे. मी प्रबोधन माध्यमी माझी न्यूज आणि फीचर एजन्सी सुरू केली त्याला आता 8-8.5 वर्ष झाली आणि त्यातलेही पहिली 4 वर्ष अशीच खूप अडचणीची गेली आणि त्या काळात म्हणून आमच्या सगळ्या मित्रपरिवारालाही मी भेटायचो नाही, कारण माझीच कसरतीची वर्ष सुरू असताना मी समाजाला काय देणार किंवा मित्रांशी काय बोलणार असा जो एक संकोच असायचा. त्यामुळे मी या सगळ्या सामाजिक क्षेत्रापासून, माझ्या मित्रांपासून, नातेवाईकांपासून लांब होतो. 6 आणि 7 वर्ष झाल्यानंतर प्रबोधन माध्यमला नाव मिळू लागलं, खूप कामं मिळायला लागली आणि आता 8-8.5 वर्ष पूर्ण होत असताना प्रबोधन माध्यम या एजन्सीकडे आमचा 6 जणांचा स्वतःचा स्टाफ आहे, ऑफिस आहे, घर आहे, गाडी आहे, सगळ्या सुविधा आहेत, सगळं नेटवर्क आहे आणि महाराष्ट्रात आपण कुठेही जाऊ तिथं आपल्याला ओळखणारी माणसं, आपल्याला काम देणारी माणसं, आपल्याला काम देणाऱ्या संस्था आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन आपल्याला जे करायचं असतं म्हणजे सामाजिक दृष्टिकोन नेहमी आपल्या मनामध्ये मराठी माणसांचे असतं की मला एखादी गोष्ट मिळाली, मी जर शिक्षक झालं तर मी शिकवेन, उत्तम विद्यार्थी घडवेन, पण त्या पलीकडे जाऊन मी एखादं गावात जाऊन थोडं सामाजिक उपक्रम तयार करेन. ही जी प्रेरणा आपल्या मराठी मातीत आहे, जी कोकणच्या मातीत आहे, ती प्रेरणा मात्र तुम्हाला पुढचं काम करण्याकडे घेऊन जाईल. त्या टप्प्यावर मी आता आलेलो आहे की ज्याच्यामध्ये आपण जे समाजामध्ये घडतं आहे, वाईट जर घडत असेल तर ते आपण पूर्णपणे कदाचित नाही रोखू शकणार, पण पूर्णपणे रोखायचं जर ठरवलं
तर ते अवघड पण नाही, इतक्या टप्प्यावर आपण येऊ शकतो. जर शासकीय ठिकाणी काही भ्रष्टाचार होत असेल, तो अगदी मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर, पंतप्रधान कार्यालयाच्या पातळीवर जरी असेल, तर तो कसा रोखायचा याचं नियोजन आपण करू शकतो. एखादं चांगली सरकारी योजना सुरू आहे आणि तिच्यातलं गुणवत्ता वाढवायची किंवा तिचं पेनिट्रेशन वाढवायचं आहे, तर काय करायचं आहे त्याचं कन्सल्टन्सी आपण देऊ शकतो, त्याच्यावर काम करू शकतो. असे अधिकृत कॉन्ट्रॅक्ट्स आपल्याला कामं, असाइनमेंट्स आपल्याला मिळू शकतात आणि त्या ठिकाणी आपला ॲडव्होकेसी नावाच्या संकल्पना जन्म होतो की तिथं मग सगळ्या ठिकाणच्या आस्थापना, राजकीय पक्ष, संस्था, व्यक्ती, NGO ह्या सगळे आपल्या संस्थेकडून, जसं की प्रबोधन माध्यम आता करत आहे, आपल्याकडून सल्ला सेवा घेतात. मग त्यांच्या लक्षात येतं की फक्त यांचा सल्ला ऐकून उपयोग नाही, हे मग करून कोण देणार? चांगली गणपतीची मूर्ती घडवा, मग ती भक्त मंडळी येतील, हे मंदिर वगैरे बांधा, हे ठीक आहे, पण हे कोण करणार? मग ते परत प्रबोधन माध्यम तुम्हीच करा. मग त्याला घडवून देण्याची सगळी जबाबदारी, त्यातली इव्हेंट मॅनेजमेंट, याचं मग परत एक वेगळं क्षेत्र सुरू होतं आणि समाजात चांगलं ते घडवून देणारी एक यंत्रणा. जे आमच्या प्रचितीच्या बैठकीमध्ये मी नेहमी म्हणतो की प्रबोधन माध्यम म्हणजे काय असेल काही वर्षांनी, तर प्रबोधन माध्यम ही चांगलं घडवून देणारी एक महाशक्ती असेल. त्याच्या आधीच्या बैठकीत मी म्हणलो की प्रबोधन माध्यम ही चांगल्या गोष्टी घडवून देणारी महासत्ता असेल. नंतर माझ्या लक्षात आलं हे गडबड आहे, महासत्ता म्हणजे जरा भयंकर प्रकरण असलं काहीतरी, मग ते नंतर लक्षात आलं की महाशक्ती. तर असे एक चांगल्या गोष्टी, समाजातले चांगले बदल, चांगलं परिवर्तन घडवून देण्याची ऐतिहासिक संधी असलेली एक यंत्रणा आपण उभारू शकतो. तर या पहिल्या दशकपूर्तीनंतरची पुढची जी दशकं असतील ते निश्चित प्रमाणात ही फक्त व्यावसायिक यश किंवा आर्थिक यश यापुरती मर्यादित नसतील, तर तिथून एक परिवर्तनाचं एक शक्तिशाली माध्यम हे राज्यामध्ये किंवा देशामध्ये उभं राहिलेलं आपल्याला दिसेल. आणि तिथं मला असं वाटलं की खऱ्या अर्थाने की जे आपण सुरुवात केलेलं आहे कामाची, त्या कामाची गल्लीपासून सुरुवात झाली ती दिल्लीपर्यंत पोहोचली आणि त्यातून जर समाजाचं काही चांगलं परिवर्तन झालं, समाजापर्यंत चांगल्या गोष्टी गेल्या, वाईट गोष्टी जर मागे पडल्या, वाईट गोष्टींचं थोडंफार जरी निदान झालं आणि समाज जिथं जिथं चांगली माणसं काम करतात त्यांना जर धीर मिळाला, त्यांना जर वाटलं की आपण कोणीही कुठेही काम करत असलो तरी आपल्याला पाठिंबा देणारे, आपल्याला पुढे नेणारे, त्यासाठी मार्गदर्शन करणारी एक यंत्रणा आहे जी आता जगात अस्तित्वात नाही आहे. देणगे देणारे लोक आहेत, सुधा मूर्तींपासून सगळ्यांपर्यंत आपल्याला माहिती आहे की मोठे मोठे फाउंडेशन्स आहेत, बिल गेट्स फाउंडेशन आहे, पण त्याचं एक्झिक्युशन करणारी यंत्रणा कुठे आहेत? बिल गेट्स फाउंडेशनने जर $100 कोटी दिले किंवा $100 दिले तर त्यातनं परिवर्तनाचं एखादं टूल उभं राहिलं, अशी यंत्रणा कुठे आहे? मग ते कोण करणार आहे? मग जिथे कमी तिथं आम्ही, आता ते आम्ही करणार ते. तर पुढच्या दशकांमध्ये प्रबोधन माध्यम हे अशा पद्धतीची कामं करताना आपल्याला दिसेल. त्यावेळेला आपण सुद्धा चांगल्या प्रेरणा घेऊन प्रसार माध्यमांमध्ये यावं आणि जिल्ह्यापासून देशाच्या राजधानीपर्यंत आपण प्रगती करावी. त्यासाठीचं आवश्यक प्रशिक्षण घ्यावं, आवश्यक वाचन करावं, अभ्यास करावा, आवश्यक त्या मंडळींना भेटावं, त्यांचे अनुभव ऐकावेत, चांगलं यश शैक्षणिक मिळवावं आणि पुरेसा संयम ठेवून त्यातली जी उत्तमता आहे, जी गुणवत्ता आहे ती मिळवण्याच्या ध्यासानं आपण काम करावं. अशा शुभेच्छा निमित्तानं मी आपल्याला देतो आणि मी थांबतो. आपले काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आपण अतिशय शांतपणे माझे विचार ऐकलेत याबद्दल मी अत्यंत मनपूर्वक आपला ऋणी आहे. धन्यवाद. हां, उदाहरणादाखल एक संस्था आहे असं विविध शैक्षणिक संस्था, तर त्यांचे खूप कार्यक्रम असतात. जसं की आजचा कार्यक्रम आहे, तर आजचा कार्यक्रम झाला की आपल्या कॅमेरामॅनपासून त्याची CD घेऊन त्याचे फोटो ईमेल करणे, त्याचे प्रिंट्स तयार करणे, त्याची बातमी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषामध्ये तयार करणे, ती त्या तात्काळ ईमेलवर पोहोचणे किंवा फॅक्सवर पोहोचणे आणि त्यांच्या डेस्कवर हार्ड कॉपी पोहोचणे, अशा स्वरूपाचं न्यूज एजन्सीचं काम असतं. की आत्ताच्या कार्यक्रमाला रत्नागिरीतला कोणी पत्रकार आलेलं नाही किंवा आला असतील तर ती बातमी येईल, पण नसतील आले तर मग काय करणार? तर आपलं डिपार्टमेंट त्याची बातमी करून पाठवेल. अशा स्वरूपाचं जे काम असतं ना ते व्यावसायिकरित्या आम्ही करतो. एखाद्या पक्षाचा उपक्रम आहे आणि तिथं पत्रकार येऊ शकले नाहीत किंवा आले असतील तर संख्या कमी असेल तर सगळ्यांपर्यंत जायची व्यवस्था काय? किंवा रत्नागिरीत घडलेली एखादी घटना जर दिल्लीत प्रसिद्ध व्हायची असेल तर त्याचे नियोजन तुम्ही कसं करणार? अशा स्वरूपाचं काम आम्ही प्रत्येक क्षेत्रातल्या मंडळींबरोबर करतो आणि त्याचं नाव मीडिया मॅनेजमेंट. की त्या संस्थांच्या, त्या पक्षाच्या, त्या व्यक्तींच्या, त्या NGOच्या बातम्या या मोठ्या प्रमाणात छापून त्यांना प्रसिद्धी मिळावी आणि त्या प्रसिद्धीतून त्यांचं काम पुढं जावं, अशा स्वरूपाचं जे वृत्तपत्रांच्या किंवा वाहिन्यांच्या ठिकाणचं नियोजन असेल ते शास्त्रशुद्ध नियोजन आणि त्याचं एक्झिक्युशन, प्रत्यक्ष अंमलबजावणी आम्ही करतो. उदाहरणादाखल
शैक्षणिक संस्थांचे कार्यक्रम असतात, राजकीय पक्षांचे मोठे मोठे इव्हेंट्स असतात, निवडणूक असेल तर मोठ्या प्रमाणावर प्रचार मोहीम आखावी लागते. त्याच्यामध्ये त्या पक्षांचे नेते, त्यांची इमेज बिल्डिंग असते, त्यांच्या व्यक्तिगत स्पेशल मुलाखती ऑर्गनाईज करायला लागतात. अत्यंत धावपळीच्या त्यांच्या दिनक्रमात ते सगळं बसवावं लागतं. पक्षाच्या बद्दलच्या चांगल्या बातम्या छापून येणं, त्यांचे सगळे पूर्वपीठिका छापून येणं आणि क्रायसिस मॅनेजमेंटचा एक भाग असतो की ज्याच्यामध्ये समजा आपला पक्ष अडचणीत सापडलेला आहे, तर अशा वेळेला एक चांगलं स्टेटमेंट काय आहे त्यावेळेला होऊ शकेल हे त्यांना सांगावं लागतं. त्यांची भाषणं सुचवावी लागतात म्हणजे किंवा सोशल नेटवर्किंग असेल तर त्यांच्या नावाने मी माझं फेसबुक अकाउंट चालवतो, पण माझ्याकडे मोठ्या मोठ्या राजकीय व्यक्तींचे अकाउंट्स मी चालवत असतो किंवा शैक्षणिक संस्थांचे प्रमुख त्यांच्या नावाने मी अकाउंट चालवत असतो की सगळ्यांना बाहेरच्या सगळ्या मंडळींना वाटतं की हे त्यांचं अपडेट्स आहेत, पण ते प्रत्यक्षात माझी संस्था आणि दीपक बिडकर हे ते हँडल करत असतात. अनेकदा असं होत असतं की खासदार असतात किंवा राजकीय पक्षांचे प्रमुख असतात, त्यांना त्यावेळेला वेळ नसतो. समजा ते दुष्काळ निवारणीच्या बैठकीमध्ये असतील आणि त्यावेळेला मुंबईची दंगल जर होत असेल तर त्यावेळेला त्यांचं जे स्टेटमेंट्स मीडियाला लागतात की त्यावेळेला दुष्काळ निवारणाच्या बैठकीत असताना त्यांना काय स्टेटमेंट देणार आहे, किंवा त्यावेळेला जर बाहेर तिथून ते पडत असतील मंत्री आणि त्यांच्यासमोर जर वाहिन्यांच्या सगळ्या पत्रकारांनी जर त्यांच्यासमोर बूम धरला आणि प्रतिक्रिया विचारली की तुम्हाला काय म्हणतात, अशा वेळेला त्यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड असेल नसेल तर ते आमचा सल्ला घेतात की यावेळेला काय स्टँड घ्यावा, काय भूमिका घ्यावी. तर निवडणुकांचं नियोजन करण्यापासून, त्यातली प्रसिद्धी यंत्रणा उभं करण्यापासून, त्यांची भाषणं सुचवणं, त्यांची स्टेटमेंट सुचवणं आणि त्यांच्या इमेज बिल्डिंगसाठी आवश्यक ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं नियोजन करणं, त्याचा सल्ला देणं आणि सल्ला दिल्यानंतर तो सल्ला योग्य आहे हे प्रूव्ह करण्याची जबाबदारी सुद्धा घेणं, अशा पद्धतीचं साधारण हे राजकीय क्षेत्रातलं काम असतं. आणि इतर जी कामं ज्याच्यामध्ये असतात त्याच्यामध्ये या सगळ्या संस्थांचं जे सोशल नेटवर्किंग आहे, सोशल मीडिया त्याचे अकाउंट सगळे हँडल करणं, वर्तमानपत्र वाहिन्यांवर त्यांना प्रसिद्धी मिळवून देणं आणि चांगलं काम त्यांचं करिअर चांगलं घडण्यासाठी त्यांचा एक करिअर ग्राफ तयार करून देणं की ते आपल्याला कळतं की हा माणूस आता इथं आहे, ही संस्था इथं आहे, हा पक्ष इथं आहे, तर 10 वर्षानंतर हा कुठं असायला पाहिजे हे आपल्याला एक अंदाज येतो. पण तो कुठे असायला हवं हे त्यांना त्यांच्या गडबडीत बघायला किंवा इमॅजिन करायला, भविष्यवेध घ्यायला, त्याचा फ्युचरॉलॉजीच्या दृष्टीनं विचार करायला त्यांना वेळ नसतो. तो तटस्थपणे आपण करू शकतो. याचं कारण आपल्याला पत्रकारितेचा जो बेस असतो त्याच्यामध्ये निरीक्षण, त्याचा ॲनालिसिस आणि त्यातली निर्णय क्षमता या 3 ज्या अद्भुत गोष्टी वरदान आपल्याला लाभलेलं असतं, त्या गोष्टी घेऊन आपण समाजातल्या या सगळ्या आपल्या क्लायंट्सना, सगळ्या व्यक्ती, संस्था, पक्ष, NGOना हे तटस्थपणे सल्ला देऊ शकतो. आणि तो सल्ला घेऊन जर त्यांना पुढे जाण्याची यंत्रणा राबवता आली नाही तर ती सुद्धा यंत्रणा एक वेगळी टीम उभी करून देण्याचं काम सुद्धा आपल्याला करावं लागतं. तर अशा स्वरूपाचं साधारण प्रबोधन माध्यमचं काम असतं. आणखी काही प्रश्न? हां, ग्रामीण भागातील बरेचसे जे लोक आहेत म्हणजे ग्रामीण भागातील तिथे मीडिया पोहोचत नाही आणि त्याच्या माध्यमात आपल्याला काय करता येऊ शकतं? प्रत्यक्ष योजना शासकीय दिग्भर आहे, त्या प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी जर जनतेचं मत तयार करायचं असेल किंवा त्यांचा सहभाग घ्यायचा असेल त्याच्यासाठी काही करता का किंवा काय करता येईल? अतिशय चांगला प्रश्न. सरकारी पातळीवर किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतं की खूप चांगल्या गोष्टी घडत असतात, पण त्या गोष्टींचा जो गुणाकार व्हायला पाहिजे, रेप्लिकेशन व्हायला पाहिजे, पेनिट्रेशन व्हायला पाहिजे, त्या पातळीवर ते होत नाही. मग अशा वेळेला एक सामाजिक नैराश्य, सामूहिक नैराश्य तयार होतं आणि त्याच्यामुळे खूप समाजाचं नुकसान होतं. अशा वेळेला प्रसारमाध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते की त्या योजनेबद्दलची सकारात्मक माहिती पोहोचवणं, तर जे होत नसेल तर त्यातले काही कच्चे दिवे हुडकून ते समोर आणणं आणि त्याचा पाठपुरावा करून त्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं पुढे कशा जातील. एखादे प्रकल्प असतील, योजना असतील, सरकारी योजना असतील, एखादं मिशन असेल, एखादं अभियान असेल, तर ते चांगल्या पद्धतीने पुढे जायचं असेल तर त्यातल्या गोष्टींचा अभ्यास करून, तथ्य तपासून, त्यातल्या गोष्टी भविष्यवेधाच्या दृष्टीनं पाहून आणि त्यातली यंत्रणा, माणसं बघून, माणसांच्याकडून काय चुका होत असतील, यंत्रणेकडून काय चुका असतील तर ते हेरून ते पुढे नेण्यासाठीचं मार्गदर्शन करणं असं एक आपण करू शकतो. ते काम प्रसारमाध्यमांकडेच असतं आणि प्रसारमाध्यमांमध्ये आलं म्हणून काही वेळेला निर्णय लवकर होतात. पण याच्यामध्ये प्रसारमाध्यमांनी जर स्वतःची भूमिका विसरून स्वतःच्या स्वार्थाचा काही विचार केला आणि स्थानिक पातळीवरच त्या गोष्टी जर ते सांभाळत बसले, इथं संबंध सांभाळत बसले तर मात्र अशा सगळ्या चांगल्या गोष्टींची हानी होते. त्यामुळे या सगळ्या ठिकाणी आपल्याला अतिशय संयम तर बाळगावा लागतो, पण अनेक मोहांना पण बाजूला ठेवावं लागतं आणि त्याच्यामध्ये व्यापक हित आहे, व्यापक समाज हित आहे
असे निर्णय जर आपण आपल्या लेखणीसाठी जर घेतले नाहीत तर पर्यायानं आपल्या व्यक्तिमत्वाची हानी होतेच, पण एवढ्या कष्टाने आपण जे पद किंवा स्थान मिळवलेलं असतं त्या स्थानाचं पण काय म्हणूया नुकसान होतं आणि पर्यायानं समाजाचं नुकसान होतं. त्यामुळे या सर्व पातळ्यांवर आपला जो वैयक्तिक स्वार्थ आहे, उपजीविका आहे ते करावीच, पण त्यातनं जे मोहाचे क्षण असतात आर्थिकदृष्ट्या जे असतात किंवा काही पद मिळण्याचे असतात, काही पुरस्कार मिळण्याचे असतात, ते थोडेसे जर बाजूला आपण ठेवू शकलो तर त्याहीपेक्षा मोठ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. त्यामुळं सार्वजनिक हित, व्यापक हित आणि व्यापक समाजाचा जो सगळा दृष्टिकोन आहे प्रगतीचा, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला स्वतःला जी तपश्चर्या करायला लागते ती आपण जर करू शकलो, सांभाळू शकलो तर आपलं व्यक्तिमत्व घडतं, पण एक समाजमानस घडवण्यामध्ये पण आपल्याला यश येतं. सर, मला असा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही मीडियाकडे येण्याच्या पूर्वी तुम्ही असं म्हणालात की ज्ञानप्रबोधीच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करत आहात आणि जे वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये तुम्ही सामाजिक प्रश्न काही मांडले, तर मला असं विचारायचं की मीडियाकडे वळण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेल्याचा अनुभव असलाच पाहिजे की तसं नसतानाही तो त्या क्षेत्राकडे वळू शकतो? नाही, अनुभव असलेला चांगला आहे, कारण पत्रकारिता ही समाजाशी जोडलेली आहे. तुम्हाला जर समाज माहिती नसेल तर उरलेली जी पत्रकारिता आहे ती कारकुनी ठरू शकते. तर आपल्याला कारकून कुठेही होता येईल, त्यासाठी पत्रकारिता द्यायची काही आवश्यकता नाही आहे. पत्रकारितेमध्ये जर यायचं असेल किंवा मीडियाच्या कुठल्याही स्वरूपामध्ये जर काम करायचं असेल तर तुम्हाला माणसं कळली पाहिजे, समाज कळला पाहिजे, यंत्रणा कळली पाहिजे, त्यातले बदल कळले पाहिजेत, त्यातल्या चांगल्या गोष्टी कळल्या पाहिजेत, वाईट गोष्टी कळल्या पाहिजेत. त्यामुळं मी चांगल्याच माणसांना भेटत राहीन आणि ते अनुभव गोळा करत राहीन तर ते नाही चालणार. तुम्हाला कुणालाही भेटायला लागेल, एखाद्या डॉनशी पण तुम्हाला फोनवर दुबईतल्या बोलायला लागेल, एखादा भ्रष्टाचार करणारा पुढारी असेल तरी त्याच्याशी हसत खेळत तुम्हाला त्याचं नाडी शोधायला लागेल. त्यामुळे समाज आणि त्यातल्या समाजातल्या संस्थांचा अनुभव असणं आणि त्याच्याबरोबर जर काम केलं तर ते चांगलंच आहे. सुदैवाने ज्ञानप्रबोधिनीसारख्या संस्था या बऱ्याच क्षेत्रामध्ये, उदाहरणार्थ प्रशासकीय सेवांमध्ये असं आग्रह धरतं की तिथं तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर ते लाल दिव्याची गाडी किंवा त्यातले आर्थिक चांगल्या गोष्टी पाहून तुम्ही येऊ नका, तर समाजाचा किमान अभ्यास करा, काही समाज उपयोगी गोष्टी तुमच्या मनात असू द्या, काही विचार असू द्या, म्हणून त्यांच्या प्रशिक्षणामध्येच तो भाग समाजाचा अनुभव घेण्याचा किंवा सामाजिक संस्था पाहण्याचा किंवा सामाजिक काम करण्याचा भाग त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्याचं एक मोठं काम ज्ञानप्रबोधिनीचं स्पर्धा परीक्षा केंद्र करत आहे. तशा स्वरूपाचं बदल जे आहेत प्रशिक्षणातले बदल जे आहेत, म्हणजे सामाजिक गोष्टी घेऊन प्रत्येक अभ्यासक्रम रचणं याची फार मोठी आवश्यकता आहे. तसे आगामी काळात ते बदल नक्कीच घडून येतील, कारण हे बदल नाही झाले तर हे सगळी मॉडेल्स टिकणार नाहीत. त्यामुळे जिथं सामाजिक गोष्टी आहेत आणि व्यापक हिताच्या गोष्टी आहेत, माणुसकीच्या गोष्टी आहेत, मानवतेच्या गोष्टी आहेत, ते तुम्हाला अंतर्भूत करूनच पुढे जावं लागेल. कारण आगामी काळात ही सगळी मॉडेल्स आणि सगळे अभ्यासक्रम बदलताना तुम्हाला दिसतील. त्याचप्रमाणे पत्रकारितेचे अभ्यासक्रमही बदलताना दिसतील की ज्याच्यामध्ये पुस्तकी ज्ञान खूप कमी असेल, पण प्रत्यक्ष काम, प्रत्यक्ष अनुभव आणि तुमची समाजाची नाळ कशी जोडली जाईल आणि त्यातून तुम्ही विधायकतेकडे कसे जास्त जाल, हे पुढच्या काळात नक्की बदल घडून येतील. त्यामुळं तसं मला काम करताना या गोष्टी फार चुकीच्या चालल्यात असं काही नैराश्यावर येत नाही. मला खात्री आहे की काही 1-2 दशकांमध्ये हे चांगले बदल सर्व क्षेत्रामध्ये अंतर्भूत होतील आणि ते घडवताना आपण तिथं असलं पाहिजे एवढी मात्र माझी इच्छा आहे. तशीच तुम्ही तिथं असलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणखी काय? प्रत्यक्ष लोकांबरोबर काम करताना प्रबोधन मीडियाला काही समस्या आल्या फील्डवर्क करताना आपण जसं एखादी योजना लोकांना सांगत असतो, घरामध्ये लोकच असतात किंवा त्यांची ऐकण्याची इच्छा नसते किंवा असं काय झालं माझ्या लक्षात नाही. आपण जर काम करत आहात हां. मीडियाच्या माध्यमातून, हां. तर लोकांसाठी काही काम केलेले असेल हो. तर तिथे करताना काही अडचणी आल्या का? हा, अडचणी नेहमी येतातच. मुख्य जी अडचण असते म्हणजे उदाहरणार्थ समाजाच्या बाबतीत जर म्हटलं तर अडचण ही असते की आपलं काम लोकांना लवकर माहितीच होत नाही, त्यामुळे आपल्यावर प्रकाश होत नाही आणि आपण बॅकस्टेज आर्टिस्ट असल्याचं नैराश्य आपल्याला लवकर येऊ शकतं. कारण आपण बातम्या छापणार तर दुसऱ्या लोकांच्या छापणार, जेव्हा की आपली बातमी प्रसिद्ध होऊ शकते ना, 4 गोष्टी केल्या तर आपली बातमी प्रसिद्ध होऊ शकते. ते न करता आपण दुसऱ्यांच्या बातम्या छापायच्या, त्यांना मोठं करायचं, हे कोणी सांगितलं लष्कराच्या भाकऱ्या बाजूला, असं एक नैराश्य येतं. तेवढ्या बातम्या जर आपल्या आल्या तर आपणही मोठं खासदार होऊ शकतो ना, आपणही काहीतरी होऊ शकतो.
आपण उद्योगपती होऊ शकतो, आपला उद्योग पुढे जाऊ शकतो. त्यामुळे पहिली अडचण जी असते आपल्या स्वतःची संघर्ष, मनातला संघर्ष, ही पहिली अडचण असते. दुसरी अडचण असते ती आपल्या घरातली अडचण असते की याच्यामध्ये लगेच अभ्यासक्रम पूर्ण झाला आणि लगेच नोकरी मिळाली, लगेच छोकरी मिळाली आणि चांगला संसार उभा राहिला असं नाही होऊ शकत. तर तुम्हाला थांबावं लागतं त्याच्यामध्ये. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला संयमाची तुमची परीक्षा घेतली जाते. तर ही दुसरी अडचण असते. तिसरी जी अडचण असते की प्रसारमाध्यमात सतत बदल होत असतात. त्यामुळे नोकऱ्या जाणं, पगार कमी जास्त होणं, कायम माणूस कंत्राटावर जाणं, कंत्राटी माणूस कायम होणं, काही होऊ शकतं म्हणजे. आणि ते बदल इतक्या झपाट्याने वाढलेले आहेत की त्याच्यामध्ये तुमची रोजच परीक्षा असते. त्यामुळं हे क्षेत्र असं आहे की तिथं तुम्ही म्हणजे सावरकर जसं म्हणतात की हे धर्मच चाला की वाईट तेच घडेल किंवा जास्तीत जास्त वाईट तेच घडेल असं गृहीत धरून तुम्ही चाला. मग आपल्याला काही फारसं वाईट वाटत नाही स्वतःला आणि आपण ते बदल पेलू शकतो. दुसरे त्याच्या पुढचे जे गोष्टी अडचणीच्या असतात त्या समाजातल्या असतात की तुम्ही जर एखादी व्यावसायिक एजन्सी करून काम करत असाल तर त्याचे तुम्हाला रिटर्न्स किंवा ठरलेल्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे पैसे वेळेत मिळतील याची काही खात्री नसते. त्यामुळं आपल्या क्लायंटचं नाव किती मोठं असलं किंवा तो पक्ष किती मोठा असला किंवा संस्था किती मोठी असली तरी त्यातले प्रत्यक्ष जे जाणकार आहेत की ज्यांना जाणतं की या कामाची गरज आहे, म्हणजे मीडिया मॅनेजमेंट म्हणजे हे काय पेपरवाल्यांना घेऊन मॅनेज करायला बसलेलं नाही आहे. तर त्यातले जे शास्त्र आहे, बातम्या लिहिणं, चांगलं लिहिणं, वेळेत जाणं, त्याचे फॉर्मॅट्स वेगवेगळे सांभाळणं, डेडलाईन सांभाळणं, नियोजन करणं, कन्सल्टन्सी, ॲडव्होकेसी, या गोष्टी ज्यांना कळतात ते मंडळी अतिशय मनापासून त्याचे जे ठरलेले कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते पूर्ण करतात. किंबहुना त्यापेक्षा पुढे जाऊन आपल्याला काय करतं याच्या आस्थेनं विचार करतात. पण निम्म्यापेक्षा जास्त मंडळी असतात त्यांच्या दृष्टीनं ते एक दिलेली असाइनमेंट असते की ही कुरिअर सर्व्हिस आहे किंवा ही ट्रॅव्हल एजन्सी आहे, त्याच्याकडे जसं बघितलं तसं बघितलं जातं की हे काय यांना पैसे द्यायचे आहेत आणि यांच्याकडे काम करून घ्यायचं असा दृष्टिकोन राहतो. त्यामुळे आपण निवडताना जर अशी माणसं संवेदनशीलता असलेली किंवा दूरदृष्टी असणारी किंवा ज्यांना भान आहे या सगळ्या सेवांचं किंवा सामाजिक दृष्टिकोनाचं किंवा प्रसारमाध्यमाच्या दृष्टिकोनाचं ज्यांना भान आहे अशी जर माणसं आपण जवळ केली, अशा संस्था, अशा पक्षांच्या जर जवळ आपण असू आणि अशांची संख्या जर जास्त असेल आपल्या क्लायंट लिस्टमध्ये तर आपण सस्टेन होण्याची किंवा यशस्वी होण्याची किंवा पुढे जाण्याची शक्यताही जास्त असते. आमची पहिली 5 वर्ष जी होती ती ही माणसं आमच्याजवळ होती, पण त्यातली व्यावसायिक यश गाठणं आणि त्यात नाव प्रस्थापित करण्याच्यामध्ये गेली. आता जे आहे त्याच्यामध्ये आम्हाला सिलेक्शनला वाव आहे. आता आम्ही ठरवू शकतो की हे काम नाही घ्यायचं आपल्याला, हे याच्यामध्ये तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट केलं तरच आम्ही काम करू. असे आपले टर्म्स डिक्टेट करण्याची वेळ येते, पण ती वेळ आणण्यासाठी शेवटी कष्ट आपलेच असतात. आणखी विचारायचं काय तुम्हाला? लास्ट क्वेश्चन. चला एक शेवटचा सुंदर प्रश्न कोण विचारला बघूया. काय एक शेवटचा प्रश्न. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो की मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं माझा जिल्हा असूनही माझ्या गावात मला कधी सार्वजनिक व्यासपीठावर बोलण्याची संधी नव्हती मिळाली. ती या जिल्ह्यामध्ये, या महाविद्यालयामध्ये, या मातीमध्ये मला मिळाली. आपण सर्वांनी अतिशय शांतपणे आणि मनपूर्वक या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्यात, ऐकून घेतल्यात आणि मला दिसते की तुमच्या चेहऱ्यावरून की तुमच्या मनामध्ये त्यातले विचार आणि काही निर्णय प्रक्रियेचे भाग सुरू झालेले आहेत. ही सगळी इंटरॅक्शन आज इथं घडली आणि त्याबद्दल मला संधी मिळाली. याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व संयोजकांचा आभार मानतो आणि आपल्याला पुढच्या भरीव आणि मिनिंगफुल अशा कारकिर्दीसाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. गेली सुमारे जवळजवळ 1 तास अतिशय वेगळ्या विषयावर म्हणजे वर्गात आपण जे काही ऐकतो सकाळपासून त्यापेक्षा वेगळ्या विषयावर आणि आणखीन एक शब्द मी वापरेल, भरीव विषयावर अतिशय भरीव माहिती अतिशय शॉर्ट नोटीसमध्ये डॉक्टर ठाकूर देसाईंचे मित्र बिडकर यांनी दिली. आज ना उद्या आमच्या महाविद्यालयामध्ये प्रसारमाध्यमांचा विशेष अभ्यासक्रम सुरू करू इच्छितोय. त्यावेळेस माझी बिडकरांना नक्की विनंती असेल की आमच्या त्यावेळच्या आणि आजपासूनच्या विनंतीला मान देऊ. तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना पुढे असंच मार्गदर्शन करत राहू आणि जाता जाता आपल्या सर्वांच्या हेही लक्षात आलं असेल की प्रसारमाध्यम म्हणजे फक्त ग्लॅमरस प्रकार नाहीये, तो दिसतो ग्लॅमरस, त्याच्या पाठीमागे खूप कष्ट आहेत. ती कष्ट करण्याची तयारी आपण सर्वांनी ठेवायची. मनापासून जर तयारी आजपासून केली तर मला वाटतं आम्ही आज उपक्रम
योजना त्याचं नक्कीच सार्थक होईल. बिडकरांना, उपप्राचार्य पित्रे यांना आणि आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.